काय बाई यांचं झोपणं आहे का काय आहे हं? लहान मुलं तरी चांगले झोपतात यांच्यापेक्षा. कसे झोपले आहेत बापा, पलंगावर पूर्ण आडवे होऊन गेले आहेत. एक पलंगावर एकटेच. अहो सोनूचे बाबा, सोनूचे बाबा, अहो उठा ना, सकाळ झाली तरी. हं? उठतो ना. उठा उठा उठा. अहो जा ना बापा, शेण वगैरे उचला ना. हं? सगळे घेऊन जातात, एक शेण ठेवत नाही. हा ना. उठा बापा, लवकर उठा. हो उठतो. जा चाय बनव. हो बनवते मी चहा. उठा, ब्रश वगैरे तर करा. हं? हो ना. लवकर या, चहा बनवते मी. अहो सोनूचे बाबा, चहा झाला ना, या ना लवकर. मला म्हणतात चाय बना आणि आतापर्यंत उठायचेच आहेत. अहो उठता की नाही, की जाऊ मग मी शेण उचलायला तिकडे. काय झालं शांता? सकाळपासून किटकिट किटकिट लावून टाकली. वा वा वा, मी किटकिट लावली? तुम्हाला किती वेळची उठवत आहे जी? 5 वाजेपासूनची उठवत आहे. 5:30 वाजे पूर्ण उजेड होते ना. सगळं शेण नेतील, एकही ठेवणार नाही. नाही नेत नाही नेत. माहीतच आहे, नाही नेत म्हणता. अहो आज रामनवमी आहे ना, सणाचा दिवस. सर्वासाठी नेतात ना. नेऊ दे, चांगली गोष्ट आहे. सर्वांसाठीच नेतात ना. चांगली झोप लागली होती तर झोपूही नाही देत. का ना, रात्री झोप लागलीच नाही का? रात्रभर जागीच राहिले. नाही तर काय बापा, 3 वेळा लाईट जात होती. एक तर गरमी करत होती आणि मच्छरही वरून. हो हो, थोडा हवा तुफान आला का झाला बापा. करा ना लवकर, ब्रश करा. चहा झाला का तुझ्या? झाला नाही तर का. किती वेळचा रेडी आहे चहा. आणि मी काय म्हणते, थोडासा शेण आणा, सारवायचा आहे. हो आता ठेवला असतील तर आणतो. म्हणूनच तर उठवते तुम्हाला. जा जा लवकर म्हणून, ऐकतच नाही तुम्ही. अरे तर आता नेऊ दे ना, का भांडण करायची राहिली. जा बाबा, पटकन या शेण फेकून. आणि मग मोह वेचायलाही जायचं आहे तुम्हाला. लवकर या, वेचवाच करून जेवढे पडतील तेवढे. मग दुपारी कार्यक्रम राहते ना मंदिरामध्ये. हो हो, यावर्षी आहे की नाही तर काही समजून नाही राहिलं. असेल नाही तर का, दरवर्षी राहते ना रामनवमीच्या दिवशी. आजच्या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्म झाला आहे ना. 12 वाजे, मग 12 वाजे राहते, कार्यक्रम करतात ना, जन्मोत्सव मनवतात आपल्या गावी, नाही का. अहो ना, राधाताई सांगत होत्या त्यांच्या गावी नाही का, मस्त भागवत सुरू आहे म्हणत होत्या. हो आता वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या पद्धतीने करतात. थांबा थांबा थांबा. काय झालं? अहो कुठे चालले तुम्ही? चहा पेले ना, कुठे चालले? काय म्हणता, घरीच बस म्हणते का? येतो ना फिरून. तुम्हाला तर फिरायचं समजते, काही घरी कामं बिमा काही समजत नाही. हे लमची ना, माझ्याच मागे लावते. थोडासा कुठं गेलं आवाज देते मागे, कुठं चालल्या म्हणून. जाऊही नाही देत बापा कुठं. काय झालं सांग, कोणतं काम आहे? अहो मी काय म्हणते, ते नारळ बिरड घेऊन आणा ना दुकानातून थोडा. आज आता रामनवमी आहे. श्रीराम प्रभूचा जन्मदिवस आहे ना आज. मग रामनवमी मनवायची नाही आहे का आपल्याला? नारळच लागते का फक्त? नारळच घ्यायला जाऊ? नाही ना, अजून सामान लागते, रवा, साखर, कापूर. या ना, देते चिठ्ठी बनवून. दे बापा दे. आता इकडेच आणून देऊ का? तर या ना इकडे आतमध्ये. येतो ना बापा, येतो, नाही जात कुठंच. येऊन राहिलो. कुठं गेली बापा हे ललिता? घरातही नाही आहे, इकडे बाहेरही नाही आहे. कुठं गेली? दरवाजे खुले ठेवून देते आणि चालली. आवाजच देऊन पाहतो. ललिता, ललिता. हो येते येते. हे वापेत घुसली आहे. जेव्हा पाहिलं तेव्हा त्या वाडीतच घुसते बापा. का करून राहिली तू तिकडे? येते ना जी. काय झालं? बोला लवकर, काय झालं? बापा, मोठी घाईमध्येच दिसून राहिली ना. हो, आता कांद्याचे पानं तोडायला गेली होती. भाजीचा काही आहे नाही तर म्हटले ते रश्याचे बनवते, कांद्याचे पानायचे ते मुठ्ठे बनवून गेली होती बापा, कांद्याचे पानं आणायसाठी. साका, मी म्हणलं कुठे गेली बापा? दरवाजे खुले, घरातही नाही, इकडे आलो इकडेही नाही. कुठे जाईन दरवाजे खुले ठेवून? कुठे जाते का मी? सांगा बरं तुम्ही. कुठेच नाही जात बापा. आता मला का माहित कुठे जाते कुठे नाही म्हणून? का मी घरी राहतो का पाहत? मी आपल्या कामावर जातो. का गोष्ट करता नाही? म्हणजे तुम्हाला असं वाटते नाही का मी कुठे जाते म्हणून तुमच्या मागे? आता मी कुठे तसा म्हणलो की तू जाते म्हणून? ते सगळं जाऊ दे. मी त्या दुकानामध्ये जातो काकाच्या. सरपंच भाऊनं तिकडे बोलवलं आहे.
तर काही सामान लागते का? आज आता रामनवमी आहे, तर काही लागत असेल तर सांग बापा. नाही तर मग गेल्यावर अजून सांगितलं नाही गेल्या तर सामान बोलवायचा होता, मग असं तर तसं नाही का? हो ना, सामान तर आणायचं आहे. एक नारळ आणा आणि पूजेचं सामान आणा आणि रव्याचं पाकिट आणा. प्रसाद बनवा नाही लागेल का? आणि कशासाठी बोलवलं तर सरपंच भाऊन तिकडे? आता मला का माहीत, गेल्यानंतर माहीत होईल ना. असं तर मग घेऊन येऊन जा. आता सडा सारवण अंग पाय झाला, आता म्हणला स्वयंपाक करून घेते, मग आणा नारळ बिरळ, पूजापाठ करून टाकू. दे ना तर पैसे, दे ना तर ललिता. काहून, तुमच्याकडे पैसे नाही आहेत का? आता माझ्याजवळ पैसे कुठले? पेमेंट झाला सगळं तुझ्याजवळच तर आणून देतो पेमेंट. काहून 1000 रुपये ठेवले होते ना तुम्ही आपल्या जवळ? नाही आहेत, खर्च झाले. बापा कुठं खर्च केले ते 1000 रुपये? आता झाले खर्च, आता कुठं कुठं झाले म्हणून सांगत बसू का तुला? आहेत 100 रुपये, पाहिजेत ना माझ्या खिशामध्ये. का माणूस आहेत बाबा, 1000 रुपये खर्च करून टाकला. 8 दिवस नाही पुरवत 1000 रुपये. हो तर मग माझ्याजवळ देताच कशाला, मागतात? दे ना बाबा, देते की नाही सांग, नाही तर आणतो उधारी. थांबा देते. मोठे उधारी आणतो म्हणतात. अहो ना, लवकर याल बरं. पूजापाठ करायची आहे, नाही तर तिकडेच लटकाल. येतो ना, तिकडे का करीन मी? येतो का म्हणतात तर विचारतो आणि येतो सामान घेऊन. का म्हणते नारायण? मग असा विचार आहे बापा आपला. कोणता विचार सरपंच भाऊ, सांगाल का? कशासाठी बोलवलं, काही सांगितलं नाही, काही नाही. अरे तू कधी आला? लक्षच नाही आहे बा तुझ्याकडे. येतं माझी आताच आलो. कसं काय आहे तर मला तर नाही बोलवलं बापा. अरे लावलो होतं तुलाही फोन, तुझा फोन लागलाच नाही ना. चार्जिंग संपली असेल मोबाईलची. मी का म्हणतो, आज रामनवमी आहे, तर मस्त सार्वजनिक मनवायचं म्हटलं रामनवमी. तर म्हणून आलो होतो नारायणकडे. ते आपल्या गावच्या हनुमानजीचं मंदिर आहे ना, त्याच्यासमोर मस्त रामनवमी मनवायची नाही का. तर मी म्हणत होतो नारायणला की थोडे दरी वगैरे टाकून दे आणि वर एक पाल टाकून दे. साधा आपला होते नाही का. काही भजनं बिजनं म्हणायचा, आणि काही बाया पाळणे बिळणे आता रामनवमीचे. नाही विचार तर मस्त आहे. हो, चांगलं वाटते ना. कोणताही कार्यक्रम सार्वजनिक केला तर मजाही येते. काय म्हणते नारायण? मग का सरपंच भाऊ, एवढ्याशा कामासाठी विचारावं लागते का? मना सरळ डायरेक्ट का तुला हा करायचा आहे म्हणून. आणि बघा याचे ना मी पैसे घेणार नाही माझ्याकडून डेकोरेशन आजच्या. वा बढिया. तर काकाजी यायचं आहे 11:30-12 वाजे या मग तिकडे. हो येतो. आणि काकूंना पण सांगा. हो सांगतो. आणि रमेश तूही घरी सांगून देशील. आणि बाबूराव तू पण सांगशील घरी. सगळ्या बाया 12 वाजे या म्हणा, तिथं जमा व्हा म्हणा. असा कार्यक्रम ठेवला आहे म्हणून सांग. हो ठीक आहे ना, सांगून देतो. आणि सगळ्यांनी यायचं नाही तर बस बायांना पाठवाल ना, तुम्ही राहाल घरीच. नाही येतो ना, सगळेच येतो. शांताराम भाऊला नाही सांगितलं का? त्याला फोन लावलो होतो, तो गेलाय बापा मोह वेचायला. आल्यावर येतो म्हणे. काका नारळ आणि पूजेचं सामान द्या ना. पाय ना तिथला नारळ घे ये. पाय आपल्या अंदाजानं पाय चांगला. नाही तुम्हीच द्या काका, मला पण द्या नारळ आणि पूजेचं सामान. काढा मग तिथला नारळ काढा. अहो कसे बसले बापा तुम्ही? करा ना पटकन, आंघोळ करा ना. थांब ना शांता, 5 मिनिट बसू तर दे. आता वावरातून आलो. किती ऊन आहे आज, तापून राहिली. येता बरोबर मागे किटकिट लावते. बापा मी कशाला किटकिट लावू तुमच्या मागे? आता पूजा बिजा करायची आहे म्हणून म्हटलं बापा, नाही तर आरामही केले असते तरी काही नाही म्हटली असते. हो सरपंच भाऊचा फोन पण आला होता. ते राम जन्मोत्सव साजरा करायचा आहे म्हणत होते, तर 12 वाजे या म्हणत होते. हो मला आला होता इंदुताईचा फोन, सांगत होत्या त्या. तर मी म्हटलं हो येतो म्हटलं. म्हणूनच घाई करत आहो ना. आता 10:30 वाजून गेले. पटकन आंघोळ करा, पूजा वगैरे करून, आणि मग जेवण वगैरे करून ना जाऊन मग. हो करतो. 2 मिनिट थांब बापा, आता 2 मिनिट थांब. मम्मी भूक लागली ना. हो थांब ना, आता पूजा वगैरे करू दे, मग करू जेवण. चल ना तर मम्मी, लवकर कर ना पूजा. फुलं वगैरे आणलो तरी मी, बेलपत्ती पण आणलो, फुलं आणलो. हो तुझ्या पप्पांना तर आंघोळ करू दे बापा, ते आताच वावरातून आले. हट मम्मी, जोरात भूक लागली ना. थांब ना बेटा, आता 10 मिनिट थांब. अहो झाले ना 2 मिनिट, आता इथंच बसून जा ना पटकन, आंघोळ करा ना, पाणी काढून झालाय. आंघोळ करा, पूजा करा ना, मग वाटल्यास आराम करा थोडा वेळ, मग जाल तिकडे वाटल्यास. करतो आंघोळ करतो. दे टॉवेल वगैरे दे. हो टॉवेल वगैरे सगळी नेऊन दिली बाथरूम मध्ये, पाणी आहे, जा पटकन आंघोळ करा. बोलो सियावर रामचंद्र की जय. बोलो सिया रामचंद्र की जय. जय श्रीराम.
बरं तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आम्हा सर्वांकडून. मम्मी तू प्रसाद बनवली ना, दे ना प्रसाद, दे ना आता. हो देते, तुला तर ना मोठी भूक लागली बाबा. आता नारळ बिरड तर फोडू दे. हं? दे दे मम्मी, मी फोडतो नारळ. घे बाबा, तू फोड नारळ. मम्मी मला जास्त प्रसाद देशील? हो हो, जेवढी लागते तेवढी खा आणि बाकीची प्रसाद वाटून दे. आणि आता जेवण करा आणि मग चला तिकडे. तिकडे मंदिरात पण मस्त राम जन्मोत्सव साजरा होऊन राहिला, सगळे गावकरी मिळून. तर चला मग सगळे जण आता तिकडे. असं का मम्मी?